जळगाव जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून दीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके ऊन धरू लागले आहे. उत्पन्नाची कोणतीही हमी उरलेली नसल्याने जळगाव तालुक्यातील आसोदा येथील शेतकरी दत्तू चौधरी यांनी आपल्या 2.5 एकर उडीदाच्या उभ्या पिकांवर नाईलाजाने रोटावेटर फिरविण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. आसोदा महसूल मंडळात यंदा अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झाला असून येथे आतापर्यंत केवळ 67% पावसाची नोंद झाली आहे. या भागातील बहुतांश शेतकरी पूर्णपणे कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. पावसाने ऐन वाढीच्या काळात पाठ फिरवल्यामुळे शेताची मशागत, महागडे बियाणे आणि खतासाठी आधीच केलेला खर्चही आता निघणार नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. दोन्ही पदक लागलेले आहे आणि ती तेवढी उन्हाने आता अजून काटणं तयार करणं. किती शेंगा दिल्या आता? 5-6 शेंगा ना फक्त दिले. काय होणार आहे त्याला? मग संपूर्ण रोटर का? हा, किती एकर आहे आता हे? 2.5 एकर आहे. काय कोणती शिवाय आहे? या सुद्धा शिव ना काय पळून खर्च निघाली. मग अजून तो बरे देव पारे काय करतो काय नाही बरे मागून बारे त्यापेक्षा त्याला जाऊ दिलं बरं गेले. साधारण किती खर्च आला आहे? तरी 1,000 रुपये झाले त्याच्यामध्ये.